सांगलीच्या जागेबद्दल वेगळे डाव सुरू होते असं विशाल पाटील म्हणाले। वाघ कसा शिकार करतो हे राऊतांना माहित नसावं असा टोलाही त्यांनी लगावलेला आहे। तर वाघ संधी बघून झडप मारत असतो असं विशाल पाटील यांनी म्हटलेलं आहे। विश्वजित कदम हे वाघ आहेत असंही विशाल पाटील म्हणाले। तर विश्वजित कदम यांना घेरण्याचा प्रयत्न झाला असल्याचाही आरोप विशाल पाटील यांनी केला आहे। विशाल पाटील सांगलीतील काँग्रेसचे अपक्ष उमेदवार ज्यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्यानंतर विशाल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या समोर आपण सांगलीचे वाघ असल्याचं म्हटलेलं होतं। त्यावरून राजकारण रंगलेलं असतानाच आता बंडखोर नेते विशाल पाटील यांनी सुद्धा यावरून प्रतिक्रिया दिलेली आहे। तर विशाल पाटील हे खरे वाघ आहेत असं ते म्हणाले आणि त्याचबरोबर संजय राऊतांवर विशाल पाटलांनी निशाणा साधलाय। डॉक्टर विश्वजित कदम हे आमचे नेते आहेत आणि राहणार। डॉक्टर विश्वजित कदम हे काँग्रेस पक्षाचं भविष्य आहे, महाराष्ट्राचं भविष्य आहे, देशाचं भविष्य आहे। त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची टीका आमचा सामान्य कार्यकर्ता सहन करणार नाही। हे संजय राऊत साहेब त्यांच्यावर का बोलतात, कसे बोलतात ते कळत नाही। आणि विश्वजित कदम हे सांगली जिल्ह्याचे वाघ आहेतच, त्यात काही शंका नाही, पण उद्या राज्याचे वाघ होताना तुम्हाला दिसतील। एक प्रभावी नेतृत्व आहे, जाणून बुजून जे काय झाले ते ह्या नेतृत्वाला पुढे येता येऊ नये त्याला अडचणीत आणण्यासाठी हे सगळं झालेलं आहे। हे बघा, धर्म ते पाळणार, आघाडी धर्म हे निश्चित आहे, मात्र लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।